हन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलधरशक्ति स्वधाम्नाम् अन्यांशहस्ताचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परमूर्ति देहुक्षेत्रे निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टयं गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं। हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वनवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार। हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दासा राम रसायन तुम्हारे पासा पवन सुत बिनती मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्त वंशा कल्पतरु सद्गणचित घनानंद घन देवादिदेव महादेव भगवान शिव शंकराच्या चरणारविंद कोटी कोटी वंदन करून भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याच्या भगवान प्रभू रामचंद्रजींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून इको कमी कर बाळा मॉनिटर है। महाराष्ट्राचं कुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायाच्या चरणी कोटी कोटी वंदन करून विश्वसंत माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज
अधिकरून सकल वारकरी संत आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक गुणीजन टाळकरी विनेकरी कळस तुळस घेतलेल्या आमच्या माता भगिनी, आबाल वृद्ध माता भगिनींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. निमित्त आपल्यांना सर्व ज्ञात आहे. गेली 7 दिवसापासून आपण भगवान शिवाचं चरित्र श्रवण केलं. श्री शिवमहापुराण. या शिवमहापुराणामध्ये आपण श्रवण करत असताना अनेक आपले दैनंदिन नैमित्तिक जे काही विधिविधान आहेत ते का आणि कशासाठी आणि कसे साजरे करायचे याची अनेक प्रश्नाची उत्तरं गेली 7 दिवस आपण बघितली. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या स्मरणात राहणं हे आवश्यक आहे. फक्त पोथी ऐकली म्हणून चालणार नाही. तर पहिलं शिवलिंग पृथ्वी तलावर कुठे प्रगट झालं, 12 ज्योतिर्लिंग म्हणजे काय, शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानं शिवजी का प्रसन्न होतात, बिल्वपत्र अर्पण केल्यानं शिवजी का प्रसन्न होतात, सोम हा वार चंद्राचा असताना सुद्धा महादेवाचा कसा झाला, प्रदोष हा महादेवाच्या उपवासासाठीचा पवित्र प्रदोष तिथी कशी, महाशिवरात्री का साजरी करतात, श्रावण महिना पूर्ण महादेवाच्या उपासनेसाठी पवित्र कसा झाला, महादेवाच्या ललाटी चंद्रमा कसे बसले, कुंभमेळा का साजरा होतात, कुंभ स्नान का केलं जातं, चतुर्थीचा उपवास करताना आपण गणेशाचा करतो परंतु चंद्राकडे बघून आपण चतुर्थीचा उपवास का सोडतो, याही प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं. असे अनेक प्रश्न होते आपल्या नैमित्तिक दैनंदिन जीवनातले. त्या प्रश्नाची उत्तर आपण बघितली आणि आता या कथेची सांगता या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. आणि किमान काला हा, किमान म्हणण्यापेक्षा फक्त काला महाराष्ट्रातच होतो आणि त्यातले त्यात तो वारकरी संप्रदायामध्येच होतो. इतर ठिकाणी काला होत नाही. मग काला म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट मला एक सांगा, काला करण्याकरता वस्तू किती लागतात कमीत कमी? कमीत कमी? तू नको बोलू. किती लागतात काला करायला? कमीत कमी 2, जास्तीत जास्त कितीही चालतील पण कमीत कमी 2 पाहिजे. दूध आणि भाकर ह्या 2 कमीत कमी पाहिजे. मग जास्तीत जास्त तुम्ही साखर टाका, गूळ टाका, काजू टाका, बदाम टाका, किसमिस टाका, तोंडाला पाणी येऊन देऊ नका. तसं जवळजवळ सर्वजण टाकडा टुकडा करूनच आलेले असतील. थोडाफार उशीर होणारच आहे म्हटल्यानंतर टाकडा टुकडा केल्याशिवाय आता लोक घराच्या बाहेर पडत नाही, कार्य कोणतंही असो. कमीत कमी 2 वस्तू लागतात. मग इथे काला याचा जर आम्ही आध्यात्मिक अर्थ घेतला तर जीव आणि शिव ऐक्याचा काला. मी जे सांगितलं तुम्हाला शिव महापुराण कथेमध्ये की या सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर एकच एक तत्व शिल्लक राहतं आणि ते तत्व जे असतं ते शिवतत्व असतं आणि ते शिवतत्व या सृष्टीची पुनर्निर्मिती करतं आणि तुम्हाला आम्हाला जन्माला घालतं आणि त्या शिवाचा अंश म्हणजे आमच्या अंतःकरण, आमच्या शरीरामध्ये असलेला जीव आहे. या जीवाचं आणि शिवाचं जे ऐक्य आहे दॅट इज कॉल काला. विठ्ठला विठ्ठला काला वारकरी संतांनी पण केला. कसा केला? या रे लहान थोर,
विचार सखळाशी येथे आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणजे उच या नीच या, गरीब या श्रीमंत या, ब्राह्मण या वैश्य या शूद्र या, नारी या नर या, आदी करून चांडाळ या, एवढंच नाही तर वेश्या सुद्धा या. वारकरी संतांनी कोणालाही उपेक्षित ठेवलं नाही. वारकरी संतांनी जी जात नाही ती जात घालवण्याचं काम केलं. त्यांनी जातीचा अभिमान बाळगला नाही असं नाही, त्यांनी त्यांच्या जातीचा अभिमान बाळगला, पण त्यांची जात मात्र त्यांनी समाजामध्ये व्यवहारामध्ये उतरून दिली नाही. म्हणून अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून केला तो वारकरी संतांनी एक कालाच आहे. श्रीकृष्ण परमात्म्यानं सुद्धा गोकुळामध्ये सर्व गोपाळ एकत्रित केले. मग कोण कोणत्या घरातला, कोण गरीब होता, कोण श्रीमंत होता, कोणी श्रीखंड आणलं होतं, कोणी बासुंदी आणली होती, कोणी लसणाची मिरची आणली होती, कोणी कढी आणली होती, कोणाचं काय होतं. भगवंताने सांगितलं प्रत्येकानं वेगळं वेगळं नाही खायचं, सगळ्यांचं एकत्रित करून खायचं. त्यावेळेला भगवंताने सुद्धा तिथे काला केला. फक्त खाण्याचाच नाही काला केला, तर सर्व जाती धर्माचे गोपाळ एकत्र केले, हा सुद्धा काला केला. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. चला या, अवघे या, माझ्या मागे या. अवघे शब्दाचा अर्थ असा आहे, तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा, पण तुम्ही माझ्या मागे या, मी आज तुम्हाला पोट भरून देतो. तिथे सुद्धा भगवंताने काय केला? कालाच केला. म्हणून काला शब्दाचे वेगवेगळे अर्थ. इथं सुद्धा दही आणि लाही यांचा काला आहे. मग कोणी म्हणेल हाच प्रसाद कसा, घरचा प्रसाद कसा नाही? याला आपण प्रसाद म्हणतो, पण घरी जर दह्या आणि लाह्या केल्या तर त्याला काल्याचा प्रसाद म्हणू का? नाही. मग यालाच का बरं म्हणायचं? त्याचं कारण असं आहे, तुम्ही इतर वेळेलाही शिरा करता आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेलाही शिरा करता. मग इतर वेळेच्या शिऱ्यात आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेच्या शिऱ्यात फरक काय? ब्राह्मण बुवानं जरा चमचमीत केलेला राहतो का? हा फरक आहे का? नाही. तो शिरा अन्न आहे आणि हा शिरा प्रसाद आहे. कशामुळे? त्यांनी केलेल्या मंत्रोघोषाच्या उच्चारामुळे त्या शिऱ्याचं रूपांतरण प्रसादामध्ये झालं. तसं कृष्ण चरित्राच्या उच्चाराने केवळ हा दह्या दुधाचा काला राहत नाही, तर हा काला प्रसाद होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला अनेक अर्थाने अनेक अंगाने काला करायचा आहे. जीवशिवाय ऐक्याचा काला करायचा आहे. त्यानंतर जातीय मतभेद विसरून समतेचा काला करायचा आहे. आणि या काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा
श्रीकृष्ण परमात्म्याचं अवतार कार्य प्रतिपादित करणारा 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडला. विठ्ठला विठ्ठला. ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये अधर्म वाढतो त्यावेळेला तो अधर्म वाढल्यानंतर भगवान परमात्मा धर्म रक्षणा करता अवतार धारण करतो. यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. महाभारत मालिका आठवली का? नंतर शंख वाजायचा आणि अगोदर श्लोक यायचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. धर्म रक्षणा करता भगवान अवतार धारण करतात. गोस्वामी तुलसीदासांचीच उपाय या श्लोकाला जोडून लागते बघा. जब जब हो विधर्म के हानि जब जब हो धर्म की हानि बाढ़ई असुर धर्माभिमानी तब तब दुर्धरि विविध शरीरा शरीरा हरहि कृपानिधि सज्जन पीरा राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. अधर्म वाढल्यानंतर भगवान परमात्मा अवतार धारण करतो आणि असाच अधर्म वाढला द्वापार युगामध्ये. आणि भगवान परमात्म्यानं ठरवलं या मृत्यूलोकामध्ये आपल्याला या अधर्माचा नाश करण्याकरता अवतार धारण करायचा वसुदेव देवकीच्या पोटी. कारण सर्व देवता म्हणजे पृथ्वीनं गायीचं रूप घेऊन 33 कोटी देवतांकडे गेली. सर्व देवता ब्रह्मदेवाकडे गेले, सर्व ब्रह्मदेवता महादेवाकडे गेले. सर्वांनी मिळून भगवान विष्णूंना प्रार्थना केल्यानंतर आकाशवाणी झाली. सर्व देववृंदांनो, मृत्यूलोकामध्ये वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी मी अष्टमगर्भ रूपाने या मृत्यूलोकामध्ये धर्म संस्थापने करता संत सज्जनांच्या रक्षणा करता अवतार धारण करणार आहे. ही आकाशवाणी सर्व देवतांनी ऐकल्यानंतर सर्व देवता म्हटले, अरे भगवान जर मृत्यूलोकामध्ये जात असतील तर आपण कशाला थांबायचं इथे. मग सर्व देवता भगवान परमात्मा येण्याच्या अगोदर गोपाळाच्या रूपामध्ये त्या गोकुळामध्ये येऊन थांबले. आणि बापूसाहेब पाटील ते वाट बघत होते कशाची? भगवान परमात्मा कधी येतोय. पण तोपर्यंत अजून कंसाच्या पापाचा घडा भरलेला नव्हता. वसुदेव देवकीला कंसाने कारागृहामध्ये टाकलेलं होतं. आणि मुलगा झालेला सैनिकांनी सांगितलं आणि त्याला समजलं की ताड 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 चालत यायचा. तिच्या मांडीवर ते अभ्रक असायचं नवजात बालक. दोन्ही पाय त्या लेकराचे असे हातात धरून गर 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 फिरून दगडावर आपटायचा. चिंदड्या चिंदड्या उडायच्या. देवकी आक्रोश करायची, पण तो आक्रोश तिचा त्या कारागृहामध्ये दाबून जायचा. एका नवजात बालकाची हत्या झाल्यानंतर त्या आईचं अंतःकरण काय म्हणत असेल याचा जरा विचार करा.
अशी एक नाही, दोन नाही, तीन नाही, 6 मुलं मारली. 6. 7वा गर्भ योग मायेनं स्थलांतरित केला. म्हणजे तो देवकीच्या गर्भात होता, पण देवकीच्या गर्भातून वसुदेवाची दुसरी पत्नी जी होती रोहिणी, जिला सुरक्षित नंदराजाकडे ठेवण्यात आलेलं होतं, तिच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केला. पूर्वी लोकांना हे सांगितल्यावर खोटं वाटत असेल, पण सध्याला आता गर्भ स्थलांतरित करता येतो अशी प्रक्रिया आलेली आहे. या माऊलीच्या गर्भातून त्या माऊलीच्या गर्भात गर्भ स्थलांतरित करता येतो. गायनाकॉलॉजीमध्ये अशी टेक्निक आलेली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या नंतरची मेथड आहे. त्याच वेळेला तो गर्भ स्थलांतरित झाला आणि तिकडे बलरामजींचा जन्म झालेला आहे. बोले बलराम भगवान की जय. आणि आता अष्टमीचा दिवस आला. श्रावण वद्य अष्टमी आहे. आता अष्टम गर्भ वाढतोय. जसा गर्भ स्थापन झाला तसं तसं देवकीचं तेज वाढत होत. कारण जो पूर्ण सृष्टीला प्रकाशित करतो त्याचं नाव काय आहे? सूर्य. आपल्याला प्रकाशित करणारा कोण आहे? कोण करतो? सूर्य. पण त्या सूर्यालाही कोण प्रकाशित करतो? तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझ्यावर, सूर्याची चालणे तुझ्यावर, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा सागर ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, सूर्याची चालणे तुझ्यावर, सूर्याची चालणे तुझ्यावर, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता. ज्याच्या तेजाने सूर्य प्रकाशित होतो, तो जर देवकीच्या गर्भात असेल तर देवकीचं तेज किती असेल? त्या अंधाऱ्या काळ कोठरीमध्ये प्रकाश पडला होता तिच्या गर्भाचा, आणि कंसाने प्रहारा वाढवला होता. कारण आता शेवटचा आहे, एकदा संपवला की माझी भीती संपली. मला देवकीचा अष्टम गर्भ मारणार आहे ना रहेगा बास ना बजेगी बासरी. आणि अष्टमीच्या मध्यरात्रीला भगवान परमात्मा शंख चक्र गदा पद्म सहित चतुर्भुज रूपानं माता देवकीच्या समोर प्रगट झाले. वसुदेव देवकीने दोघांनी हात जोडले. प्रभू, आमची इच्छा आपण पूर्ण केलीस. भगवान म्हटले तथास्तु. सांगितलं प्रभू, आता या कारागृहामध्ये आम्ही तुमचं रक्षण कसं करायचं? भगवंताने सांगितलं तुम्हाला रक्षण करण्याची वेळ येऊ नये म्हणून तर मी 12 वर्षाच्या रूपानं शंख चक्र पद्म घेऊन आलो ना. पहिल्यासारखं जर या वेळेला आता मामा आला तर मामाचं इथंच राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन खाई, तिथून परत यायचंच नाही. देवकी म्हटली पण नको बाळा, आम्हाला तुझ्या बाल रूपाचा आनंद घ्यायचा आहे.
पण म्हटले मग मी बाळ रूप धारण केल्यावर माझं रक्षण तुम्हाला करावं लागेल. वसुदेवजी म्हटले हातात साखळ दंड आहे, कसं करणार? सांगितलं पप्पा आता तुम्ही काळजी करू नका, मी आलेलो आहे, सगळं होईल व्यवस्थित. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त असलेल्या भगवंताने हातातली साखळ दंड तोडली. प्रहारेकऱ्यांना गुंगी आली, झोप लागून गेली, कारागृहाचे कुलप तुटले. एका टोपलीमध्ये वसुदेवजींनी कृष्ण परमात्म्याला बालरूप कृष्णाला ठेवलं आणि छातीला धरलं आणि निघाले. मध्यरात्र होती, विजांचा कडकडाट होता, धो 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 पाऊस पडत होता. जंगलातून रस्ता चाललेला, रातकिड्यांचा किरकिडाट, मधूनच एखादा साप फरफटून जात होता. सिंहाच्या डरकाळीचा आवाज येत होता. या अशा भयावह वातावरणामध्ये वसुदेवजी आपल्या बाळाला वाचवण्याकरता, कृष्णाला वाचवण्याकरता भर पावसातून टोपली छातीला धरून कृष्ण ओला नाही हो म्हणून निघालेले आहेत गोकुळच्या दिशेनं. चालत 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 आले यमुनेच्या तीरावर. आणि यमुनेच्या तीरावर आल्यानंतर पाहता तो काय, यमुना माईला पूर आलेला, यमुना दुथडी भरून वाहते आहे. मनामध्ये विचार केला, पुढे गेलो तरी यमुनेत बुडून मृत्यू आहे, आता मागे फिरावं का? पण मागे फिरल्यावर तरी काय आहे, तिथे माझ्या बाळासकट माझाही मृत्यू आहे. आणि म्हणून आता पुढे पाऊल टाकले, आता मागे टाकायचं नाही. वसुदेवजींनी पाण्यामध्ये प्रवेश केला, यमुना मातेला प्रार्थना केली, पण यमुनेचं पाणी काय वसरत नव्हतं. त्याचं कारण असं होतं, या संपूर्ण समाजाची तहान भागवलेली यमुना, त्या यमुनेला सुद्धा आज तहान लागलेली होती. कशाची तहान लागली होती? 80-80 हजार साल लोहे का आटा पीस कर खाने वाले के ध्यान में न आने वाला भगवान आज जमुना जी को दर्शन देने वाला था. तो जमुना दर्शन लेने के लिए अपना पानी बढ़ा रही थी. छातीपर्यंत पाणी आलं. वसुदेवजींनी टोपली उचलली, डोक्यावर ठेवली, तरी पाणी वाढत आलं. तोंडापर्यंत पाणी आलं, तोंडाच्या वर नाकाजवळ गेलं, आता नाका तोंडात पाणी जायला लागलं. टोपलीत कृष्ण परमात्मा होते ना, पाऊस लागू नये म्हणून शेषानं वरती फणा धरला आणि कृष्ण परमात्म्यानं वर टोपलीत पडल्या पडल्या विचार केला, अब जमुना जी को मैंने दर्शन नहीं दिया तो पप्पा पानी में बह जाएंगे. आणि मग कृष्ण परमात्म्याने एक पाय बाहेर काढून करंगळीचा स्पर्श यमुनेला केल्याबरोबर यमुना माई दुभंगली आणि दुभंगले आल्या यमुनेमध्ये प्रवेश केला. मधून वसुदेवजींनी तिकडे गोकुळामध्ये सर्व शांतता. नंदराजाच्या महालामध्ये गेले, तिथे एक मुलगी होती. कृष्ण परमात्म्याने अगोदर सांगितलं होतं, ती मुलगी उचलून इकडे घेऊन या आणि मला तिथे ठेवा. वसुदेवजींनी तसंच केलं, कृष्ण परमात्म्याला तिथं ठेवलं, त्या मुलीला घेऊन इकडे आले. आल्यानंतर परत जैसे ती परिस्थिती झाली. आणि मग काय, ती पोरगी तिथं गप्प होती, पण इथं रडायला लागली, कारण ती विष्णूची माया होती. तिचं गोकुळात काही चालत नव्हतं, कारण गोकुळात सगळे भगवंताचे भक्त होते. मग मायेचं चालतं कुठं? राक्षसांजवळ. मग तिनं मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केल्याबरोबर हे बेशुद्ध झालेले खडबडून जागे झाले. खडबडून जागे झाल्यानंतर पळतच सुटले. त्यांना एवढा आनंद झाला, अष्टम गर्भ देवकीचा जन्माला आला. महाराज महाराज महाराज, मथुरा नरेश मथुरा नरेश महाराज. कंसाला तशी झोपच नव्हती. कंस असा खडबडून उठला, क्या हुआ, पागल हो गए हो क्या? महाराज पागल तो नहीं हुए, लेकिन ये बताने के लिए आए कि आपका जो काल है, देवकी का अष्टम गर्भ है, वो अभी पैदा हुआ है ऐसा. असं म्हटल्याबरोबर बिकट हास्य केलं. बस अभी मार डाला तो खत्म हो जाएगा. निघला, ताड 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 आला देवकीच्या जवळ, मांडीजवळ. देवकीनं त्या मुलीला असं धरलेलं आहे, नको रे बाळा, ही मुलगी आहे, ही कन्या आहे, ही तुझं काय करणार आहे? सांगितलं ते काहीही असो, पण अष्टम गर्भ राहणार नाही. कंसाने पुन्हा एकदा तिचे पाय धरले, अशी गर 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 फिरवली
आत्ता दगडावर आपटवणार, कड कड विजेसारखी कडाडली आणि समोर अष्टभुजा धारण करून उभी राहिली. आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला ग देवी, गोंधळाला ये. गोंधळ मांडिला भवानी, गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारीशी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई तुझ्यावरी कृपावरी, आई तुझ्यावरी कृपा मानी, जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आई गोंधळाला ये. ती अष्टभुजा धारण केलेली गोंधळी आई जगदंबा उभी राहिली. ए मूर्खा, मला काय मारतोस? तुझ लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ्या लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज. आणि इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी नंद राजाच्या दोन बहिणी, एकीच नाव होतं नंदा आणि एकीच नाव होतं सुनंदा, बाळणपणा करता आलेल्या होत्या महिना दीड महिना. यशोदाला म्हातारपणी यशोदा गरोदर होती आणि नंद बाबा हा त्यांचा भाऊ म्हातारपणी बाप होणार होता. आणि दोघी जणींनी घरात प्रवेश केला. कक्षात प्रवेश केल्याबरोबर त्यांनी बघितलं यशोदेच्या मांडीवर एक आपलं खाटेवर एक बाळ खेळतंय. त्या दोघींना असं वाटलं पहिला निरोप जो सांगन नंद महाराजाला त्याला बक्षीस मिळेल. या दोघींची चढाओढ. नंद राजा होते गोठ्यात. या दोघी जणी पळतच सुटल्या. भैया, अरे ओ भैया, ओ भैया. तिकडून विचारलं वसुदेवजींनी, आप क्या हुआ, क्या पागल हो गई हो क्या? त्यांच्या बहिणी म्हणू लागल्या, पागल तो आप होने वाले है. अरे भैया तो है लाला, भयो है लाला. आणि बघता 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 बातमी संपूर्ण गोकुळामध्ये पसरली. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अरमान घे बनिया काठी नंद घरी झाली दाटी. मान घे बोनिया ताटी नंद घरी झाली दाटी. एक धावे एकी पुढे एक माटी सुलट बळे.
ही गवळण तिला, ती गवळण तिला, ती गवळण तिला, ती गवळण तिला. प्रत्येक जणीने एकमेकाला सांगू लागली, अगं तुला कळलं का ग, अगं तुला कळलं का ग, तुला कळलं का ग. यशोदेला मुलगा झाला. गोकुळात बातमी पसरली, नंद हे राजा होते. सर्व गोपाळ गोपवासीय सुंदर अलंकार करून नंद राजाच्या घरी स्वागता करता आले. इकडे नंद राजानं सुद्धा बाळाला पाहण्याची तयारी करायची म्हटल्यानंतर यमुनेत गेले. मस्तपैकी पाण्यात डुबकी लावली, चांगली आंघोळ केली, स्नान केलं. स्नान केल्यानंतर मस्तपैकी पिवळी बगलबंदी घातली, मस्त डोक्यामध्ये पागोटं घातलं आणि नंद राजा नाचत 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 गोकुळाच्या कृष्णाला पाहण्याकरता निघाले. नंद राजाच्या गोकुळ नगरीमध्ये आनंदाला पारावार नाही. हे नंद जो के आंगन में, नंद जो के आंगन में बज रही आज बधाई. नंद जो के आंगन में बज रही आज बधाई. है 100 बार बधाई लोगों, 100 बार बधाई लोगों, लाखों बार बधाई. नंद जो के आंगन में बज रही आज बधाई. चमत्कार सा हो गया लोगों, हो गई बात निराली. चमत्कार सा हो गया लोगों, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली. रे दाढ़ी हो गई काली. नंद जो के आंगण में बज रही आज बधाई. आणि गवळणी सुंदर शृंगार केलेला आहे. गवळणींनी एवढा शृंगार केला आणि नाचतायत. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की. हे मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की. अब छाया है कृष्ण मेरी अंग अंग में, अब छाया है कृष्ण मेरे अंग अंग में. मैंने नथनी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने नंदनी लगाई रे कृष्ण नाम की. किती सांगू मी सांगू कुणाला, हे किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. कि ब्रिज में है रही जय जयकार नंद घर. सगळे नाचत होते, गोपाळ नाचत होते. नाचता नाचता गोपाळ आहे ना, गंमत म्हणून काय करायचे बरं का बापूसाहेब पाटील, असा 100 ग्रॅम लोण्याचा गोळा एकमेकाला फेकून मारायचे. इतक्यामध्ये एक 70-75 वर्षाची महिला होती. ती सुद्धा आली होती कृष्णाला पाहायला. दात पडले होते, सगळे दात पूर्ण पडलेले होते. तोंडातून स नव्हतं येत, फ येत होत. फ फ फ फ फ. मग आल्यानंतर ते अशी
सुंदर तिच्या लग्नाच्या वेळेचा शालू काढला आणि तो घालून आली होती, लेहंगा. आणि अशी टेकत 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 आली. ते गोपाळ एकमेकावर दगड आपले लोण्याचे गोळे फेकत होते 100-100 ग्रॅमचे. आणि इकडून ही मोठ्याने म्हणे, का भयो काय हे नाचत हो रे, काय नाचत हो, का भयो काय नाचत हो. म्हणल्या बरोबर एका गोपाळाने असा नियम धरला, बरोबर 100 ग्रॅम लोण्याचा गोळा म्हातारीच्या तोंडात फेकून मारला. आणि कुठं स्पीड ब्रेकर नसल्यामुळं तो सरळ तोंडातून पोटात गेला. स्पीड ब्रेकर नाहीच नाही इथं कुठं, डायरेक्ट सरळ दबक्कनी. म्हातारीनं तो गिळल्यानंतर म्हणे, ए बुड्ढी, अरे तो हे कछु मालूम नहीं, हमारे राजा नंद राजा जिनो लाला भयो है लाला. अच्छा, भगवान करे सो ऐसा लाला रोज रोज भये तो माखन मिश्री खाने को मिले. त्या आनंदाला पारावार नव्हता. कारण जो आनंदाचा मूळ स्रोत आहे, सद्घन चिदघन आनंद घन आहे. भगवंताचं जे स्वरूप आहे सच्चिदानंद, सद्घन चिदघन आनंद घन. आनंद हे त्याचं स्वरूप आहे. मग तिथल्या आनंदाला पारावार राहील का? अजिबात नाही. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. नंद उत्सव चालू असताना, बसा सरपंच साहेब, तो नंद उत्सव चालू असताना असं झालं, बरोबर 6व्या दिवशी कंस राजाला कर देण्याकरता वसुदेव नंद महाराज गेले आणि कंसाने मीटिंग भरून पूतना राक्षसीने मारण्याकरता पाठवले. पूतनेनं पहिला पैंजेचा विडा घेतला. पूर्वी कसं असायचं, एखादी मोहीम ठरवली की दरबारामध्ये असं ताट आणि ताटा नागिनीचं पान आणि त्याच्यावर सुपारी ठेवलेली असायची. राजा मोहीम सांगायचा, ज्यानं मोहीम स्वीकारायची, ज्याला स्वीकारायची त्याने भर दरबारात उठायचं, त्या मोहिमेचा स्वीकार करून तो पानाचा विडा उचलायचा आणि तो विडा कमरेला खोसायचा आणि त्या मोहिमेला निघायचं. अशी पद्धत होती. म्हणून अजूनही ती म्हण पडलेली, त्यांना तर इडाच उचलेले, मला संपवायचा. बरोबर आहे ना? त्यानं तर इडाच आता विडा शब्दाचा इडा केला तो भाग वेगळा आहे. पूतनेनं विडा उचलला आणि सुंदर रूप घेतलं आणि स्तनामध्ये विष भरून निघाली मारण्याकरता. आली रस्त्यानं चालता चालता आपलं विष किती इफेक्टिव्ह आहे, प्रभावी आहे हे पाहण्याकरता ती बाळ घ्यायची, स्तनाला लावायची, ते मरून पडायचं. 6व्या दिवशी बरोबर पुतना यशोदेच्या दारात आली आणि यशोदेच्या दारात येऊन म्हटली, यशोदे. यशोदा म्हटली, कोण आलं ग बाई? फार 1:30 वाजला.
येळ काळ काही कळतो का नाही, कधी उठायचं आणि सुटायचं. दुपारी माणूस दर्शक पडत हे होतं. 1:30 वाजता. बरं मी पडलेले, कृष्ण पडलाय, त्याला झोप लागली. यशोदा बाहेर आली. कोण ग तू? म्हटली असं काय बोलती ग, मी तुझी बहीण आहे. म्हटले मग आपली ओळख कशी नाही? म्हटली माझं पाळण्यालाच बाशिंग होत, आणि पूर्वी पाळण्यालाच बाशिंग असायचं. आणि बहिणींची जी भेट व्हायची ना पूर्वी, ती फक्त दीपोळीच्या सणालाच व्हायची. असा काळ होता बरं का पूर्वी, कटू, की फक्त दीपोळीच्या सणाला, मधी आधी तिला भेटायला मिळत नव्हतं. आता दिवसभरातून 3 तास सगळ्या बहिणी कॉल कॉन्फरन्सवर व्हिडिओ कॉलमध्ये असतात. 3 तास कम्प्लिटली. काय चालू असतं काहीच नाही. आणि सकाळी मात्र गडबडीनं काम आवरायचं, संध्याकाळी पण लई गडबड करायची, दुपारी मात्र कॉटवर पडल्या पडल्या कॉल कॉन्फरन्स चालू ठेवायचं. आहे का नाही? सगळ्याच्या सगळ्यात. मग सासू म्हणते बाई काय बोलते काय न, मागं जाऊन कुचकुच 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 कुचकुच. जसा फोन तिच्या तोंडात भिजू घालेली. काय आले बाई हे मोबाईल, आमच्या काळात का असे मोबाईल होते का काय होते का आजी? लय जग बदललं, लय जग दुनिया बदलली ग बाई. उचललं द्यावाना तर बरं होईल हे पाण्यापेक्षा. नाही का नाही? ती पुतना म्हटली आपली ओळखच नाही. यशोदा म्हटली आसन बहीण, कशाला आपण नाराज करायचं. म्हटली ये. ती म्हटली मला कृष्णाला बघायचं. नाही ग म्हटली, झोपलाय तो. कृष्ण भगवान असे पडल्या पडल्या मनात विचार करायला लागले, अरे आपण तर इथे फक्त झोपा काढायला आलेलो नाही, आपल्याला अधर्माचा नाश करायचा आहे, राक्षस संपवायचे. आणि हे बोहनीचं गिराईक आहे, हे बोहनीचं गिराईक मागं जाता कामा नाही. म्हणून कृष्णानं रडण्याचा आवाज केला. कृष्णानं रडण्याचा आवाज केल्याबरोबर यशोदा म्हटली हे बघ माझे थोडे भांडे घासायचे राहिले, मी ते घासून घेते, तोपर्यंत तू त्याला जोपर्यंत बघायचं तोपर्यंत बघ, मांडीवर घेऊन तोपर्यंत मी आलेच. यशोदा म्हटली बरं झालं ती तिकडे गेली. हे आली मग झोळीजवळ. कृष्ण भगवंताकडे तिने पाहिलं. कृष्ण भगवंताने तिच्याकडे बघून गालातल्या गालात स्मित हास्य केलं. मग गालातल्या गालात हास्य केल्यानंतर पुतना कशी सुंदर रूप धारण करून आली होती बरं का, तशी ती विचित्र दिसत होती. ती आल्यानंतर मग कृष्ण भगवंताकडे पाहिलं तिनं, आणि गालातल्या गालात हसल्याबरोबर म्हणे आले लब्बाला कचात कुदू कुदू आचतो, इको नको घेऊ का तुला, खाऊ का तुला, फोडू कैयाला, कच्चा कुदू कुदू आचतो, गुजी गुजी गुजी. असंच पोरालाच म्हणतात ना लहान लहान, का म्हाताऱ्याला म्हणतात गुजी गुजी बाबा, कच्च्या खोबऱ्याच्या वाटीवाने तोंड झालं, कच्च्या नाकातून छंबुड आता तोंडामध्ये येतो. तरुण होते तवर लई केलं मग. ऐका नाही, सांगण्याचं तात्पर्य काय, यशोदेला आपली ती पुतना म्हणत होती घेतलं मांडीवर घेतलं, स्तनाला लावलं. कृष्ण परमात्मा पहिले दूध पिले. दूध पिल्यावर विष ओढायला सुरुवात केली. अहो बकियम स्तन काल कुटम जिधांसे अपि यद्यप्य साध्वी लेभे गतिम जात्र चित्तम तदोज्ञम कमवा दयालुम शरणम हृदयेत. काळ कुट्ट विष प्राशन केलं भगवंताने. त्यावेळेला डोळे बंद केले आणि महादेवाचं ध्यान केलं. मी कथेत सांगितलं बघा, महादेवाचं ध्यान केलं, कारण विष पचवण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्यामध्ये होतं. महादेवाला सांगितलं महादेवा विष पितो मी, पण पचन करण्याचं काम तुम्ही करा. महादेवाने ते विष पचन केल्यानंतर भगवंताने पंचप्राण ओढायला सुरुवात केली. मग मात्र कासावीस झाली, बाहेर पळत आली. सोड, सा मुंच मुंच म्हणत होती, सोड सोड कृष्णा सोड. कृष्णानं सांगितलं आपला स्वभाव आहे, एक तर आपण कोणाला धरीत नाही, आणि धरल्यावर एकदा आपण परत सोडित नाही. आणि ती पुतना खाली पडली. मरून पडल्यानंतर तिचा अंत्यसंस्कार झाला.
ही बातमी कंसाला कळल्याबरोबर कंसाला समजलं आपला शत्रू अति बलवान आहे, काहीतरी कूटनीती केली पाहिजे, म्हणून त्याने महाबळ नावाचा एक राक्षस पाठवला, त्याची सुद्धा अशी अवस्था केली. रे जानवे तुटले पंचांग फटले धोतर गळाले ढुंगणाचे. त्या महाबळ ज्योतिषाच्या रूपात आला होता, त्याला खोटं भविष्य सांगितलं, गर्गाचार्यांना नाव ठेवलं, त्याची अवस्था अशी झाली. विटंबीला बट दिला पाठीवरी पाट, तो ज्या पाटावर बसला होता त्याच्यावर बसलेल्या पाटावरून वर उचलवून खाली आपटवला. पळायला लागला तर बाज आडवी झाली, पुढं तोंडावर पडला, दात पडले, अंगणात गेल्या बरोबर वखर पाभर सगळं, अशी अवस्था झाली त्याची. आता यशोदा कृष्ण परमात्म्याचा गर्गाचार्यांच्या द्वारे नामकरण करते. कृष्ण हे नामकरण करण्यात आलं. कृष्ण शब्दाचा अर्थ आहे कर्षती इति कृष्ण, जो आपल्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे, जो सर्वांना सामावून घेतो. कृष्ण हा वर्ण सुद्धा आहे, म्हणजे काळा रंग आहे. काळा रंग हा सर्व समावेशक असतो. कृष्ण हा वर्ण सुद्धा आहे आणि त्या कृष्णाचं नामकरण विधी गर्गाचार्य करतात. बलाची अधिकता म्हणून दाऊ भैयांचा नामकरण बलराम असा होतो आणि बलरामजींचं नामकरण होतं. त्याच्यानंतर कृष्ण परमात्म्याला यशोदा पाळण्यामध्ये झोकवते आणि झोका देत असताना यशोदा अंगाई गीत गाते, हे का नाही. अंगाई गीत आता राहिलं पण नाही. आता आईला अंगाई गीत येत नाही तर अंगाई गीत कुठून येणार? आईच्या आईला सुद्धा नाही येत अंगाई गीत. आता अंगाई गीताची जागा मोबाईलने घेतली. पोरग खात नसलं का मोबाईल, लहान पोरग सुद्धा पण बरं का. आणि इतकी सवय लागली, त्याला जर म्हणलं तुला आई पाहिजे का, तो नको. पप्पा पाहिजे का, नको. आजी पाहिजे का, नको. आजोबा पाहिजे का, नको. मोबाईल पाहिजे का, पाहिजे. आणि तुम्ही त्याला काही द्या ते गप राहणार नाही, फक्त मोबाईल दिला ना वा वा वा. तो एवढा मोठा बॉम्बस्फोट आहे, तो फुटल्यानंतरच तुम्हाला कळन. विठाला विठाला तुम्हाला मी एक छोटं उदाहरण देऊ का सरपंच साहेब? बघा, अग्नी असतो, अग्नी जर आपण अन्न शिजवायला वापरला तर कितीतरी जणांचं पोट भरेल. पण तोच अग्नी जर आपण गावं पेटवायला वापरला तर गावाचे गावं पेटून जातील ना. तसंच मोबाईलचं आहे. तुम्ही चांगल्या गोष्टीला वापरला तर त्याच्यासारखी वस्तू मी म्हणाला आजच्या काळामध्ये आधुनिक युगात अध्ययनाकरता कोणतीच नाही. पण जर तुम्ही तो वाईट मार्गाला वापरला तर तुमचं वाटोळं निश्चित आहे. म्हणून सत्सत विवेक बुद्धी आल्याशिवाय हातात मोबाईल देऊ नये. हो. आणि एकट्या नाशिक जिल्ह्यात 10,000 घटस्फोट झाले मागच्या वर्षी. त्याचं कारण काय? फक्त वकिलांनी सांगितलं मोबाईल. नवरा बायको मध्ये संशय आजच्या तरुण मुला मुलींमध्ये, आणि तरुण मुला मुलींचेच घटस्फोट येते. म्हणजे यांना लग्न हा खेळ वाटतोय आणि आई बापाचे कष्ट मेहनत म्हणजे व्यर्थ वाटते त्या मोबाईलच्या पुढे, है की नाही? तसं अंगाई गीत आता एवढ्या लहानपणापासून त्या मोबाईलच सवय. हो, मला आठवतं माझी आई अंगाई गीत म्हणायची माझ्यासाठी. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
आज माझ्या तान्हुन्याला, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हे का नाही, याच्या पुढचं म्हणत नाही तर तुम्हीच झोपायला बसले. पण अंगाई गीत मला आवडतं, कृष्णासाठीचं अंगाई गीत. एका सिनेमामध्ये होतं बरं का, संजोग नाव होतं त्या सिनेमाचं. एवढं आवडतं ते मला अंगाई गीत. जो 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 यशोदा का नंद लाला, ब्रज का उजाला है, यशोदा का नंद लाला, ब्रज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग मिला है. जो 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 यशोदेनं म्हणावं, कृष्णाच्या करता म्हणावं, अंगाई गीत गावं. छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया जा, चंचल मोहन श्याम के नैनन बीच समा, आजार निदिया श्याम को, आजार निदिया श्याम को, धीरे धीरे लोरी गा. छगन मगन छगन मगन छगन मगन मेरे लाल को आजान लिया, आजान लिया. शांत झोपायचा कृष्ण. कृष्णाने करवट बदलली. कृष्ण आता रांगू लागला. कृष्ण आता भिंतीला धरून चालू लागला. आणि कृष्णाने एक दिवस आवाज दिला, मैया हो मैया, हो हो मैया, रे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया, मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया मैया. पितानंद सो बाबा रे बाबा, और हलधर को मैया, पितानंद सो बाबा रे बाबा, और हलधर को मैया, और हलधर को भैया भैया भैया. रे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया
सर्वात जास्त आनंद कधी होतो ज्या वेळेला बाळ तिचं बोलायला लागतं त्यावेळेला. आणि एक दिवस कृष्णानं कमाल केली, आवाज दिला, हाक मार, मैया हो मैया, हो 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 मैया. आणि मग यशोदेला आनंद गगनात मावेना. यशोदा अशी उंच ठिकाणी उभी राहिली आणि गोकुळातल्या गवळणींना सांगू लागली, ए अगं ऐकलं का ग, ए मी काय म्हणते, इकडे लक्ष द्या ना माझ्याकडे, अगं ऐका ना, अगं माझा कृष्ण बोलायला लागला, बोलायला. ऊंची चढ चढ कहत यशोदा, सूरदासजी महाराज वर्णन करतात. हे ऊंची चढ़ चढ़ कहत यशोदा, लेवे नाम कन्हैया, लेवे नाम कन्हैया, लेवे नाम कन्हैया. रे मोहन मैया मैया कहना लगे, मोहन मैया मैया. आणि तेच तुकोबराय सांगतात की या विश्वाला जन्माला घालणारा कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये यशोदेला माता म्हणतो. अभंगाचं पहिलं चरण. विश्वाचा जनिता, 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 विश्वाचा जनिता. आता कृष्णानं उमरा ओलांडला. कृष्णानं उमरा ओलांडला आणि गोपाळांमध्ये गेला. 4 वर्षाचे कृष्ण गोपाळांना एकत्र केलं. सगळे गोपाळ सवंगडी एकत्रित होते. त्यांच्या तब्येती अशा सुकलेल्या दिसल्या. कृष्ण परमात्म्याने विचारलं, का रे तुमच्या एवढ्या तब्येती अशा उदबत्ती छाप का झाल्या? तुम्हाला काही घरी खायला दूध तर मिळत नाही का? का दूध नाही तुमच्या घरी? गाया नाही? मेंढ्या म्हणला थगलय, भलपूल गाय आहे का थ्यालात कमी नाही? मग तुमच्या घरचं दूध दही लोणी जात कुठं?
थगलं दिलीला. म्हणे मग तुम्हाला काय, आम्हाला कितल्याही सलून, किंवा दुधाची गाली निघून गेली शिल्लक राहिलं का मग आम्हाला दूध. आपली तीच पद्धत आहे, दुधाची गाडी निघून गेली शिल्लक राहिलं का मग पोरांना बळत पाजायचं, पे लोकांच्या पोराला पाहायला मिळाला आणि तुला प्याता प्यावा ना, तुम्हाला खाता खावा ना. आणि एका दिवशी 2 लिटर दूध पाजल्यावर दुसऱ्या दिवशी बुळकंड तर मग ती आहे का ना. तुम्हाला सांगतो, डेरे आल्या आणि ढेरे गेल्या. पूर्वी तूप घरचं, लोणी घरचं, दही घरचं, ताक घरचं, सगळं घरचं असायचं. आणि त्या माता मावल्या आमच्या काढायच्या. त्या गोकुळातल्या गवळणी सुद्धा पहाटे उठायच्या. गोकुळातल्या होत्या त्या, पहाटे उठायच्या. गोकुळातल्या असल्यामुळं. आत्ताच्या गवळणी नाही. त्या गवळणी पहाटे उठून सूर्य उगवण्याची वाट पाहायच्या. आत्ताच्या गवळणींची सूर्य वाट पाहतो कधी उठन. आणि त्या दिवस पहाटे पहाटे उठायच्या आणि मग मस्त मस्त घुसळण करायच्या. गोमो गोमो करती. डेरे जे असतात ना, इको दे, डेरे डेरे गुम गुम करती, गुम 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 करती, गुम करती, गुम करती, गुम 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 करती. गुम गुम करती डेरे घुमती. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. आपल्याला जास्त वेळ लांबवायचं नाही, ठीक नाही. त्या गवळणी घुसळण करायच्या. मग पेंद्याना कृष्णाने सांगितलं, हे बघा आता आपल्या दह्या दुधावर मथुरेतले राक्षस पोसायचे नाही. आपण स्वदेशी आंदोलन चालू करायचं. इथला माल इथंच वापरायचा, बाहेरच्या देशात जाऊ द्यायचा नाही. म्हणजे मग त्याच्याकरता काय करायचं म्हटले, आता आपण एक मंडळ स्थापन करायचं. कोणतं? बाल गोपाल विद्या चौर्य प्रचारक मंडळ. मंडळाचं नाव काय होतं? बाल गोपाल विद्या चौर्य प्रचारक मंडळ. आणि त्या मंडळाचा अध्यक्ष होता भगवान कृष्ण. भगवान कृष्णानं सांगितलं, काठी घेऊन या, एक मोठी लांबलचक मोठा बांबू आणला. बाकीच्या काही पोरांना सांगितलं, जा बारीक बारीक असे खडे गोळा करून आणा. ते मुलं खडे गोळा करून घेऊन आले. काहींना सांगितलं, जा वस्त्र घ्या आणि त्या वस्त्रातून माती गाळून घ्या. त्यांनी गाळले. काही पोरांना सांगितलं, जा तुम्ही सराटे घेऊन या. त्यांनी सराटे आणले. ते सगळं सामान गोळा झाल्यानंतर पेंदेव निकलीत ना. आता यो बांबू काय तलायता, खले काय कलायते. कृष्ण म्हणे, मी सगळं सांगतो, सगळे गाणे होतील, पेंद्यात थोडा दम घेत जाय. तुला गडबड कोणत्याही गोष्टीची. आणि मग कृष्णाने सांगितलं, हे बघा आपण जर घरात गेलो तर घरात अंधार राहणार. आपल्याला कोणत्या कोपऱ्यात जायचं नेमकं कळणार नाही. जर कोणी खाली झोपलेलं असलं तर त्याच्या अंगावर पाय पडेल. म्हणून कोणत्या कोपऱ्यात भरलेले माटे हे पाहण्याकरता आतमध्ये गेल्यानंतर चारही कोपऱ्यात असे बुचकलीत खडे धरून फेकायचे. जिकडे मडक्याचा बदबद आवाज येईल, हे बदबद आवाज आहे ना भरलेल्या मडक्याचा येतो, त्या कोपऱ्याकडे जायचं. आणि एखाद्या वेळेला जर टंग टंग आवाज आला तर तिकडे जायचं नाही, कारण ते मोकळं बडक आहे. पेंड्या म्हणला, काय दो कैला क्लित ना. मी म्हणलं, निवलच खले गोल कालायला लावून लायला तू. पण म्हणे, यो बांबू ताय ताला येता. म्हणे, जर मडकं वर असलं तर आपला हात पुरणार नाही, बांबून त्याला फटका मारायचा. एकदा मडकं फुटलं की खाली सगळ्यांनी हात धरायचे, लागन तेवढं खाऊन घ्यायचं. पेंदा म्हणला, येतं त्या बाली डोकं आहे. पेंदा म्हणे, मग हे सलात्याचं काय करायचंय तिथं. ते म्हणे, समजा एखादी गवळण उठली का आपण लहान लहान आहेत, आपले पाय लहान लहान आहेत. पेंदे म्हणला, हा याचा कुलाही विचारले माझ्या डोक्यात. म्हणे, मग पळता पळता ती जर जोरात पळाली तर आपल्याला गपकन धरीन.
आणि आपल्याला जर धरलं तर आपण आपली चोरी सापडेन. ती गवळण उठली ना आपल्या मागं पळायला लागली की तिच्या पुढं सराटे फेकायचे. तिच्या पायात आणि सराट्याचा काटा असा असतो, तुम्ही कसाय टाका एक टोक वरच. तसे काही लोक सराट्याच्या प्रवृत्तीचे असतात. तुम्ही कसंही वागा ते टोचणारच. टोचणार म्हणजे टोचणार. कृष्णाने सांगितलं जर गवळण उठली आपल्या माग धावली का तिच्या समोर हे सराटे फेकायचे. तिच्या पायात काटे घुसल्यानंतर ती काटे काढीत बसन. पेंद्या म्हटलं आता इथं प्रॉब्लेम आहे. इथं प्रॉब्लेम असा आहे, दल थमदा गवलनीनं तप्पल घातली. गवलन दल तप्पल घालून आली आणि तिच्या पायात थळते घुतलेत नाही तर आपण दल्ले जाणार. पहिल्या 2 मुद्दे पतले. इथं प्रॉब्लेम आहे. कृष्णाने सांगितलं अरे पेंड्या त्याच्याकरता पुढचा पर्याय, ही जी वस्त्रगाळ करून आणलेली जी माती आहे ना ती त्यांच्या डोळ्यात फेकले का ती डोळ्यात घुसल्यानंतर ते डोळे चुलीत बसन, आपण पळून जायचं. पेंड्या म्हटला तरी पण मला प्रॉब्लेम वाटून राहिला, त्याच्यात पण प्रॉब्लेम आहे. म्हणले काय आता तुझं नवीनच काय? नवीन नाही ऐकलीत ना, ती दल तत्मा लावून आली तर. कृष्णाने सांगितलं पेंद्या अरे चष्मा कलियुगातल्या गवळणींना राहील, या द्वापर युगातल्या गवळणींना चष्मा नाही. आता आहे का मग दमून जाईल. मग कृष्णाच्या आणि सगळ्या सर्व सवंगड्यांच्या चोऱ्या सुरू झाल्या. चोऱ्या. आणि मग गवळणी यशोदेकडे गाऱ्याने घेऊन आल्या. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. हे अवघ्या मिळून गवळणी जात होत्या मथुर बाजारी, अवघ्या मिळून गवळणी जात होत्या मथुर बाजारी. उभा कृष्ण वाटेवरी, उभा कृष्ण वाटेवरी, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. यशोदेकडे गाराणे आले, पण यशोदा आईचं पात्र असं असतं ना महाराज, तिच्या पोराची चूक कधीच कबूल करत नाही. एखाद्या बाईला जर आपण म्हटलं ना तुमचं पोरग लय बिघडलो, ती म्हणत असते भाऊ तो तसा नव्हताच बर का, पण सक्ती सोबतीनं बिघडला. ती तिच्या पोराला कधीच नाव ठेवणार नाही, तिच्या पोराची पहिली बाजू घेणार. आईचं पात्रच तसं आहे. परमेश्वरानं असं निर्माण केलंय ना ते पात्र, वा वा वा. यशोदा म्हणायची नाही माझा कृष्ण तसा नाही, श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याचे संकट सोडा गे गोकुळच्या नारी. हे का नाही, तुम्ही लपवून याचा भवरा अळ घेता शरंग धरा,
आणि तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नारी. तुम्ही लपवून याची गोटी आळ घेता या जगजेठी. तुमची एवढीच रीत लय. तुम्हाला भांडण माहिती ना कसं करते? नाही माहित, दंड होते मग तुम्हाला. पण भांडण करताना असं हात करू असं मग यशोदा म्हणजे तुमची एवढीच रीत लय खोटी ग गोकुळच्या नारी. पण अनेक गाराने आल्यानंतर यशोदा म्हटली 2ला फक्त 10 मिनिटं कमी आहे. कृष्णाला शाळेत घातल्याशिवाय पर्याय नाही. मग तिनं काय केलं, बोरोकी कॉलेजला ऍडमिशन घेतलं का? नाही ना. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या या. रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. काना डवळी गेली रे काना पवळी गेली रे काना गवळी गेली रे. गाया राखी तो यमुना तेरी, गाया राखी तो यमुना तेरी. गोपाळ रानात या 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 सारे गोपाळ रानात या. हे धिन्न धिंदनक धिन्न धिंदनक बरो. गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या. रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. सगळे गोपाळ आले आणि गाया चरू लागल्या. गाया चरून त्यांचे पोट तुडुंब झालं. यमुनेचं थंडगार पाणी पिल्या आणि उन्हाच्या सावलीला बसल्या आणि रवंत करू लागल्या. आणि भगवान परमात्म्याची इकडे खेळ सुरू झाले. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी हो. खेळ मांडीला लगोरी हो. खेळतात नाना परी खेळतात नाना परी खेळतात नाना परी खेळतात नाना परी. खेळ मांडीला लगोरी हो. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. हमामा हमामा पोर हमामा दुबडी वाजत मामा. 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 हुत्तु तुत्तु हुत्तु तुत्तु हुत्तु तुत्तु हुत्तु तुत्तु खेळून खेळून दमले. कृष्णानं घड्याळाकडे पाहिलं. 2ला फक्त 2 मिनिटं कमी. सगळे गोपाळ कृष्णाकडे केविलवाणी पाहत होते. कृष्णा 2 वाजले बाबा, आता घे उरकून.
आहे की नाही? भुका लागल्या आता. करू ना आहे की नाही? कृष्णा घे बाबा आटपून. ऐका, खेळ खेळले कृष्ण परमात्म्यानं, खेळ, आणि खेळून खेळून दमले. आणि एक सांगू का तुम्हाला, माणसाने शरीराला दमवणं हे शरीराच्या अत्यंत हिताचं आहे. म्हणजे कमीत कमी जो चालत नाही अजिबात, त्याच्याकरता एक नियम असा आहे सायंटिफिकली, किमान 24 तासातून एकदा 45 मिनिटात 4.5 किलोमीटर माणूस चालला पाहिजे. हे डॉक्टरांनी म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह आहे बरं का. हे किती मिनिटात? 45 मिनिटात. वयस्कर माणसांसाठी नाही बरं का, त्यांनी आपलं दमादमाने चाललं तरी चालेल, पण किमान 45 मिनिटात किती किलोमीटर? 4.5 किलोमीटर चाललंच पाहिजे. नाही चाललं ना काही दुःख. शेवटी डॉक्टरच सांगतात, चालले तरच चालाल, नाही तर चौघांना चालवावं लागेल. मग पहाटेच उठून रेप राईट. आणि आज तुम्हाला सांगू का, मुलांना 15व्या वर्षी अटॅक येत आहेत, वयाच्या 10व्या वर्षी लहान मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. काय माहितीये का कारण? पोरं मैदानावर खेळायला जातच नाहीत, सारखे टीव्ही पुढे बसून आहे, नाहीतर हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ गेम खेळते, नाहीतर मग लिहित बसलेले आहेत, अभ्यास करीत बसलेले आहेत. पूर्वी सारखे मुलं खेळ खेळत नाहीत. पूर्वीचे जे खेळ होते ना, मुलींचे सुद्धा जे खेळ होते, ते खेळ काय साधे नव्हते. ठिक्कर पाणी खेळ साधा होता. ठिक्कर पाणी कळलं का नाही तुम्हाला? कळलं का खेळून दाखवू ठिक्कर पाणी? बरोबर आहे का नाही? किती जबरदस्त खेळ होता तो. म्हणजे गुडघ्याचा किती व्यायाम होत होता त्याचा विचार केला का तुम्ही? ह्या डाव्या गुडघ्यावर, उजव्या गुडघ्यावर, एका पायावर उड्या मारीत ते खेळायचं. किती व्यायाम होत होता. त्याच्यानंतर दोरी वाढल्या उड्या, ते सगळं गेल्या मुरलं. पॅरालिसिस, हार्ट अटॅक, कमी वयामध्ये, वयाच्या 15व्या वर्षी 20व्या वर्षी शुगर डिटेक्ट होते लहान मुलांना. आणि मुलं असे फॅटी झालेले, चरबीचे, एकदम जाड मुलं झाले तब्येती. मी गुरुकुलात पाहतो ना, मला पोरग पाहिलं की लगेच कळते याचा किती लाड चालू आहे घरात. नुसतं वरून कोंबायचं काम चालू आहे. सगळं इन आहे, आउट काहीच नाही ना. आउट पण झालं पाहिजे ना, एनर्जी. म्हणून पूर्वी सूरपारुंब्या खेळायची. 40 फुटावरून उडी मारली तरी काही लागत नव्हतं. कबड्डी काय खेळ होता? चिल्या पाट्या, इकडून तिकडून 10 जण, इकडून 10 जण, पुढं जो राहायचा हात धरायला तो साधा राहायचा का? आताच्या पोराचा खवाटा उपटून येईल. एक आई घेऊन आली माझ्याकडे, खरं सांगतो बरं का, तिला कोणी सांगितलं काय नाही, हे महाराज आयुर्वेदिक औषध देतात, वजन कमी करतात, असं करतात तसं करतात. आता माझ्याकडं मी तर तसं काही एवढा फार करीत नाही, या उद्योगामध्ये पडत नाही, कारण तो माझं क्षेत्र नाही. पण आलं तर मग सोडीत पण नाही, काही ना काही मार्ग देतोच मी, आतला बाहेरचा सगळा. ती म्हणे महाराज या पोराचं लय वजन झालं, ते असं गंडीवानी झालं होतं. मी म्हटलं याला काय औषध देता आता वजन कमी करायला? याला तुम्ही खेळवायला पाठवीत जा ना. तो म्हणे मलाच, मी रोज खेळतो. म्हणलं किती वेळ खेळतो? तो म्हणे मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत खेळतो. म्हणलं मग टोनग्या, मोबाईल फुटन तसा तू सुद्धा फुटन. एक दिवस एवढ्या कमी वयात, एवढ्या तब्येती, एवढ्या ढेऱ्या, एवढे वजन, अजिबात नाही. मर्दानी खेळ खेळले पाहिजे. कृष्ण परमात्मा ते खेळ खेळले. खेळून दमल्यानंतर कृष्णाने सांगितलं, हे बघा आता आपल्या सर्वांनी शिदोऱ्या एकत्रित आणा आणि आपण सगळ्या शिदोऱ्या एकत्रित करून प्रसाद वाटू. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
सरपंच आदरणीय प्रवीण भाऊ फरगडे आजही कार्यक्रमाला उपस्थित राहिले, धन्यवाद. आणि त्याच्या गोपी आहेत ना, गोपी अव्यक्त ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. तो यशोदेला माता म्हणतोय, यशोदेसाठी पुत्र झाला, नंदबाबासाठी पुत्र झाला, दाऊ भैयासाठी बलरामजींकरता भाऊ झाला, गोपाळांसाठी तो मित्र झाला, गोपींसाठी तो सखा झाला. आणि त्या ज्या गोपी होत्या ना, त्या गोपींना कृष्ण परमात्म्याने साळा लावलेला होता, म्हणून त्या गोपी कृष्णाला म्हणायच्या, आहा रे सावळिया रे कशी वाजवली वाजवली मुरली. आहा रे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. मुरली नो हे केवळ बाण रे तिने हरिला माझा प्राण. संसार केला दानादीन मी घरधंदा विसरले. आहा रे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. गरे ग सारणी सासा गरे ग सारणी सासा 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 सास. आहा रे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली. सांगण्याचं तात्पर्य काय, गोपीला वेला चाळा. आणि काय झालं बर का, निर्गुण जे रूप आहे कृष्ण परमात्म्याचं ते सगुण झालंय. ते सगुण रूपामध्ये तो परमात्मा धारण झाल्यामुळे, तो आकाराला आल्यामुळे उपासने करता सोपा झालेला आहे. तुका म्हणे आले आणि रूपा अव्यक्त चांगले. कीर्तन संपल्यावर घाला म्हणजे मला कीर्तनात डिस्टर्ब होणार नाही. कीर्तन संपल्यावर घाला, अजून कीर्तन संपल्यावर तुम्हाला तेवढंच काम आहे का नाही. आणि ते निर्गुण निराकार परब्रह्म तत्व सगुण रूप धारण केल्यामुळे या ठिकाणी सगुण झालं. तर कथाभाग या ठिकाणी आजचा काल्याचा प्रसंग समाप्त होतोय. येत्या गेल्या काही महिन्यापासून जे भारताचेच अभिन्न भाग होते, अखंड हिंदुस्थानाचे, अशा अखंड हिंदुस्थानाचे जे अनेक तुकडे झाले, त्या तुकड्यांमध्ये आपल्या समोर जे तुकडे झालेले आहेत त्यातला पहिला तुकडा पाकिस्तानचा आहे आणि दुसरा तुकडा बांगलादेशचा आहे. ज्याप्रमाणे या भारत देशामध्ये जरी भारत पाकिस्तानची फाळणी जातीयतेच्या आधारावर झालेली असली तरीही या देशामध्ये मुस्लिमांना राहण्याकरता भारत सरकारने परवानगी दिली. नवे नवे तो धर्म वाढवण्याकरताही परवानगी दिली. परिणामवश जन्मात भारत स्वातंत्र्याच्या वेळेला जेवढे मुस्लिम होते त्यांच्याही पेक्षा आज मुस्लिमांची संख्या जास्त आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये मुस्लिमांचे 70 फिरके
पाहायला मिळतात आणि त्या 70 फिरक्यांमध्ये आपसात भांडणं होत नाही. याला कारण काय असेल तर भारत हा हिंदू बहुसंख्याक देश आहे. पण आज जर आपण इतर इस्लामिक राष्ट्रांची परिस्थिती पाहिली आणि त्यात बांगलादेशाची परिस्थिती जर आपण पाहायला गेलो तर एक तर बांगलादेशामध्ये ज्या वेळेला बांगलादेशाचं स्वातंत्र्य झालं त्यावेळेला बांगलादेशामध्ये जो हिंदू होता तो हिंदू हळूहळू घटत गेला आणि आज तो हिंदू पूर्णपणे संपवण्याचा कट तथाकथित मुस्लिम जातीयवादी संघटनांनी घेतलेला आहे. मग बांगलादेशात काय होतंय? आमच्या हिंदूंची घरं जाळली जात आहेत, आमच्या माता भगिनींवर बलात्कार होत आहेत, मंदिरं पाडली जात आहेत, देवस्थानं उद्ध्वस्त केली जात आहेत. मग मला सांगा, बांगलादेशात राहणारे सुद्धा हिंदूच आहे, आपणही हिंदूच आहोत. मग आपल्याला त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये दुःख निर्माण व्हायला नको का? ते आपल्यासाठी ओरडून हाक मारून आपल्याला सांगतायत आम्हाला वाचवा. भारत देशाच्या सीमेवर येऊन कितीतरी हिंदू लोक म्हणतायत की आम्हाला भारतात घ्या, आम्हाला वाचवा. आणि म्हणून भारत सरकारने सुद्धा त्या बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ काहीतरी पाऊल उचलावं या उद्देशाने या ठिकाणी 10 तारखेला सार्वत्रिक जाहीर बांगलादेशातील हिंदूंच्या निषेधार्थ प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदाराला मूक मोर्चाच्या पद्धतीनं समर्थन दिलं जाणार आहे. आणि असंच समर्थन राहता या ठिकाणी राहता वीरभद्र मंदिरापासून निघून मूक मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब यांना ते निवेदन दिलं जाणार आहे. तरी आपण सर्व तमाम हिंदू बांधवांनी बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराच्या निषेधार्थ सरकारनं ठोस पाऊल उचलावं या उद्देशानं होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशीच प्रार्थना या कीर्तनाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करतो. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज शिंकेला वियले दुरी होतो तिघांचे मेवरे हारे दोही गडी मुख पसरो निगडी आवाहाती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा वारे दोही गडी मुख पसरो निगडी तुका म्हणे हाती टोका बुरोने दे अनिक एका वारे दोही गडी मुख पसरो निगडी कंठी धरिला कृष्ण मने अवगाजने प्रकाश काला वाटो एक पिंडा वैष्णवनिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एक मेका वैष्णवनिका पक्क जरा पक्क तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर पक्क काला वाटो एक मेका वैष्णवनिका आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने कथेची सांगता या ठिकाणी झालेली आहे. आमचे बापूसाहेब पाटील लबडे यांनी रोज पहाटे येऊन या ठिकाणी काकडा केला. साऊंड सिस्टीम आमचे बनसोडे भाऊ यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आणि मंडप दिला. आमचे सर्व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत होते. संदीप भाऊ लबडे, सागर भाऊ आदी करून त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करणारे सर्वच सन्मित्र, जे हनुमान मित्र मंडळ आणि या वस्तीवरील सर्वच भाविक ज्यांच्या अनमोल सहकार्याशिवाय हे कार्य होणं अशक्य आहे, असे अनेक या वस्तीवरील गोंधवणी गावातील सर्व भाविक, आपल्या सर्वांना धन्यवाद आहे. या गावचे सरपंच
आदरणीय प्रवीण भाऊ यांचाही या कार्यक्रमात सहभाग राहिला, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. यानंतर आरती होईल, त्यासाठी कोणी जागेवरून उठू नका, खालीच बसा. आणि त्यानंतर महाप्रसाद होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले पुरी देवा गोळी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तो नाही चारिला अधिकार मी बोला क्षमा अपराध महाराज तो तुकामणी करा राखा पाय करा क्षमा अपराध महाराज तो आरती समाधान मंदिरे जर सुरवाडी का ते सापडे देवे आता नाही तुका म्हणी भोगी राणी वाली लाला आजी करोनी आरती चक्र पाणी वाळती चले नवस धन्य काळ पाहो सकाळा तुम्ही वाळा आज पुरले नवस धन्य काळ आज पुरले नवस धन्य काळ देव प्रेमास प्रेमारती गोविंद देव वाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोक काळ प्रौढाय मुंडवाळती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन कामा म्हणी केशवाचे शनी राहिलो धन्य धन्य ते लोचन हो. एक उल्लेख परत एकदा करतो. आमचे सत्संग समितीचे प्रतिनिधी विलास नाना कडू यांच्या संपर्कातून या ठिकाणून आलेले जे काही यात्रेसाठी भाविक होते, त्यांचे आणि आमच्या नानांचे चांगले ऋणानुबंध असल्या कारणानं हा संपर्क त्यांनी नानांना केला की नवनाथ महाराजांची कथा त्यांनी मिळून द्या. आणि नानांनी आमच्या आग्रह धरला आणि योगायोगानं तारीखही मोकळी होती आणि ही कथा या ठिकाणी ठरली. या कथा कालावधीमध्ये आयोजकाकडून कथाकाराकडून काही चूक घडलेली असल्यास त्या चुकीचं, त्या पापाचं क्षालन होऊन आपलं मनोवांछित फल मिळण्याकरता आपण सर्वजण एक मंत्र जाप करणार आहोत. त्याचबरोबर आमचे मामा गोंदवणी हे तसं माझ्या मामाचं गाव आहे. आमचे मामा या ठिकाणी आदरणीय शंकरराव पाटील फरगडे आहे, इथं बसलेले आहेत का? येऊन गेले वाटतं ते. तर या ठिकाणी येऊन गेलेत. तर एक मंत्र मी पुढे म्हणाल, आपण सर्वांनी तो माझ्या पाठीमागे म्हणा. ओम हरये नमः. ओम हरे नमः. ओम हरये नमः. ओम हरे नमः. ओम हरये नमः. ओम हरे नमः. जय श्रीराम. बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अनन्वित अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही हिंदूंनी आवाज उठवणं ही काळाची गरज आहे. म्हणून जगातल्या कुठल्याही हिंदूला काटा टोचला तरी हिंदुस्थानातल्या हिंदूला झळ लागली पाहिजे. त्याचं कारण जगाच्या पाठीवर हिंदू बहुसंख्याक राष्ट्र असलेला देश फक्त हिंदुस्थान आहे. म्हणून दिनांक 10/12/2024 रोजी सकाळी 10 वाजता वीरभद्र मंदिर राहता या ठिकाणून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.
आरतीसाठी सन्माननीय सरपंच साहेब उभायता आणि पांडुरंग पाटील लबडे यांनी या ठिकाणी यायचं आहे आरतीसाठी. हे बघा, रुद्राक्ष या ठिकाणी चुकीचे आलेले आहेत आमच्या विद्यार्थ्यांकडून. यांना पाहिजेल ना त्यांनी गुरुकुलावर येऊन घेऊन जा. संपलं. एक 2 मिनिटं मी घेतो, ते घेणं गरजेचं आहे. सर्व टाळकरी खाली बसा. भजन झालं तेवढी घेऊ द्या ना मग. आरती ज्ञान राजा महाकल तेजा सेवती संत मनोवेदना वाजा आरती ज्ञान राजा लोक जाणकी इतन तिरोगी अवतार बनला नाव देवी ज्ञानी आरती ज्ञान राजा केवल तेजा सेवती संत मनोवेदना वाजा आरती ज्ञान राजा प्रगट गोय बोले विश्व ब्रह्मांड राम जनार्दन चरणे मस्तके आरती ज्ञान राजा महाकल तेजा सेवती संत आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंदमूर्ती वाजला कव्या आरती तुकाराम कवी सागरात पाषाण तारिले वैसे लोकांचे मंगरक्षिले हरे तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंदमूर्ती वाजला कव्या आरती तुकाराम श्री ब्रह्म ब्रह्मज्ञानी मरुणे रामेश्वरी चरणे मस्तके हरे तुकाराम स्वामी सद्गुरुराम सदानंदमूर्ती वाजला कव्या आरती तुकाराम प्रेमी आनंद भोजन वायु ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.